राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी महापालिका उपायुक्त पंडित पाटील यांची भेट घेऊन बचत गटांच्या कर्जात भ्रष्टाचार करणाऱ्या महिलांवर कारवाई करण्याची मागणी केली। महिला आर्थिक विकास महामंडळाकडून कोल्हापूर महापालिकेकडे हस्तांतरित झालेल्या 2 बचत गटांना सुमारे 18 लाख रुपयांचे कर्ज देण्याच्या बदल्यात 4 समन्वयक महिलांनी 1,80,000 रुपयांचा ढपला पाडल्याचा आरोप जिजाऊ ब्रिगेडने केलाय। त्यामध्ये काही शासकीय अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा दावा ब्रिगेडच्या महिलांनी केलाय। राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी आज महापालिका उपायुक्त पंडित पाटील यांची भेट घेतली। कोल्हापूर शहरातील सुमारे 1,599 महिला बचत गट कोल्हापूर महापालिकेच्या महिला बालविकास विभागाकडे हस्तांतरित झालेत। त्यानंतर CRP म्हणजेच समुदाय संसाधन व्यक्ती म्हणून 20 गटांसाठी एक समन्वयक महिला नेमण्याची प्रक्रिया होणार होती। पण त्यापूर्वीच अरुणा पाटील, सारिका पाटील आणि सारिका आठवलेसह अन्य एका महिलेनं समन्वयक असल्याचं भासवलं आणि दीनदयाळ अंत्योदय योजना तसंच राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत कृतिक आणि मैत्रई महिला बचत गटांना 18 लाख रुपयांचं कर्ज मंजूर केलं। त्यासाठी कमिशन म्हणून त्या 4 महिलांनी एकूण 1,80,000 रुपये उकळले। या प्रकरणाबाबत राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी उपायुक्त पंडित पाटील आणि सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे यांना पुराव्यासह माहिती दिली। तसंच अन्य बचत गटांचं कर्ज थांबवावं, CRP महिलांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली। शिवाय या प्रकरणात काही अधिकाऱ्यांचा हात असल्याचा आरोपही महिलांनी केलाय। दरम्यान या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करू असं पत्र महापालिकेच्या वतीनं जिजाऊ ब्रिगेडला देण्यात आलंय। यावेळी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा सुनीता पाटील, सुधा सरनाईक, सुमन वाडेकर, छाया जाधव, लता सासने, मयुरी सुतार, विद्या पोवार, कमल सिद्ध गणेश, स्वाती जाधव, अशोक पोवार, रमेश मोरे, चंद्रकांत सूर्यवंशी, राजू मालेकर उपस्थित होते।